नमस्कार मित्रांनो, आजची बोधकथा लहान व सुंदर बोधकथा। सूर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पेंज लागली। जवळच एक वाटसरू बसला होता। त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा प्रमाकारी समजावा, असे त्यांनी ठरविले। प्रथम वाऱ्याने फार जोराने वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु वाऱ्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच घेऊन बळकट धरू लागला। शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला। मग सूर्याने आपला पराक्रम प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले। नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली। ती उष्णता त्या वाटसरूच्या सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली। तात्पर्य: नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्ध जातील असे नाही। कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आजची बोधकथा लहान व सुंदर बोधकथा। सूर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पेंज लागली। जवळच एक वाटसरू बसला होता। त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा प्रमाकारी समजावा, असे त्यांनी ठरविले। प्रथम वाऱ्याने फार जोराने वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु वाऱ्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच घेऊन बळकट धरू लागला। शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला। मग सूर्याने आपला पराक्रम प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले। नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली। ती उष्णता त्या वाटसरूच्या सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली। तात्पर्य: नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्ध जातील असे नाही। कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आजची बोधकथा लहान